फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आपण नवीन अभ्यासक्रमाला सुरुवात केली. इयत्ता 6वी विषय गणित. आणि आज घेत आहोत आपण तिसरं चॅप्टर, तिसरे प्रकरण, जे आहे अतिशय मजेशीर संख्यांच्या जगात. पण त्याआधी मित्रांनो, तुम्ही या चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरही करत जा. आणि मागच्या 2 प्रकरणांची जर तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्या लिंक आहेत, जाऊन नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा. चला मित्रांनो, सुरुवात करूया वेळ न घालवता. तर मित्रांनो, या प्रकरणामध्ये नैसर्गिक संख्या काय, पूर्ण संख्या काय, अशी माहिती दिलेली आहे आणि त्यावरच आधारित 3.1 आहे. अतिशय सोपा आहे. चला तो आपण सुरुवात करूया त्याला सोडवायला. आता फ्रेंड्स, इथे काय दिलं आपल्याला, थोडक्यात ही रिव्हिजन आहे. सराव संच 3.1, खालील संख्या अक्षरात लिहा. मित्रांनो, या काही संख्या दिल्या आहेत आपल्याला, 4 संख्या दिलेल्या आहेत आणि त्या अक्षरात आपल्याला लिहायच्या आहेत. तुम्हाला सहज लिहिता येतील, लिहूया बघा. आता मित्रांनो, पहिली संख्या दिली आहे ती आपण लिहिणार आहोत. 49,68,67,521 या पद्धतीने ती तुम्ही लिहू शकाल. दुसरी संख्या काय दिली आहे बघा, 28,41,57,649 तीही तुम्ही लिहा. आणि तिसरी संख्या दिली आहे 2,37,50,145 आणि शेवटची दिली आहे मित्रांनो 6,81,81,049. मित्रांनो, हे तर तुम्हाला सहज लिहिता आलं असेल. आता मित्रांनो, दुसरा प्रश्न बघूया नेमका काय. मित्रांनो, दुसरा प्रश्न बघा काय दिला आहे. चौकटीत च्यापेक्षा मोठी, च्यापेक्षा लहान आणि बरोबर यापैकी योग्य चिन्हांचा वापर आपल्याला करायला सांगितलेला आहे. आता मित्रांनो, आपण तो वापर करणार आहोत. आता इथे लक्षात घ्या, इथे जे आहे हे दिले आपल्याला 59,21,492 आणि इकडे 64 लाख. ऑब्व्हियसली ही मोठी संख्या आहे. ही मोठी संख्या असेल तर हे जे चिन्ह आहे हे इथे वापरावं लागेल, ते आपण लिहिणार आहोत. ही संख्या मोठी, याचा अर्थ काय मित्रांनो, ही संख्या मोठी आहे. इकडे मित्रांनो, इथे तर सहज करणार आहे. 7,579 ही मोठी आहे आणि या बाजूला असं चिन्ह येणार आहे. मित्रांनो, पुढे बघा 48,579 आणि सेम तीच संख्या आहे. दोघांची किंमत सारखीच आहे, म्हणजे इथे येणार इक्वल टू, म्हणजे बरोबर. आणि इथे मित्रांनो 0 आणि 700 कोणती मोठी? ऑब्व्हियसली 700 ही संख्या मोठी आहे, त्यामुळे इथे येणार हे चिन्ह. आय होप तुम्हाला ते कळालं असेल. मित्रांनो, पुढचं गणित बघा, सोडवा. इथे एक बेरीज दिली आहे आणि एक वजाबाकी दिलेली आहे. पहिली वजाबाकी ती करूया. मित्रांनो, ही वजाबाकी बघूया. 95,754 वजा 38,254. आता मित्रांनो, वजाबाकी करायची आहे तर आपण करूया. 4तनं 4 गेले, इथे येणार 0. ओके फ्रेंड्स, 5तनं 5 गेले 0. 7तनं 2 गेले. मित्रांनो, किती येतील तर येतील 5. आता मित्रांनो, 5तनं 8 जात नाही, मग आपण काय करतो, इकडनं एक हातचा घेतो, नाही का. मग इथे झाले, थोडक्यात इकडे 1 घेतला हातचा, 15 होतील. इकडचा 1 कमी झाला म्हणजे इकडे येणार 8. 15तनं 8 गेले मित्रांनो, आले 7 आणि 8तनं 3 गेले, आले मित्रांनो 5. म्हणजे उत्तर जे आलं आहे 57,500. ओके फ्रेंड्स, पुढचं गणित बघूया. यांची बेरीज करायची फक्त, सिम्पल आहे बघा. 2 अधिक 3 9, 2 अधिक 1 3, 5 आणि 4 9, 6 आणि 5 11, हच्च्याला 1, 9 1 10 7 17, हच्च्याला 1, 3 1 4 2 6, 5 आणि 3 8 आणि 8 आणि 5 13. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही हे सहज उत्तर काढू शकाल. ओके फ्रेंड्स, मित्रांनो, 2 पुढची लेखी गणित, शाब्दिक गणित बघा. शालेय पोषण आहारासाठी जून महिन्याचा खर्च दिला आहे, जुलै महिन्याचा खर्च दिला आहे. तर जून व जुलै महिन्याचा एकूण खर्च किती रुपये झाला आणि जुलै महिन्यात जूनपेक्षा किती अधिक खर्च झाला. मित्रांनो, हे आपल्याला सोडवावं लागेल. चला सुरुवात करूया. ओके फ्रेंड्स, बघूया. हे गणित मी इथे लिहिलं आहे. आता हे लिहिताना हे लक्षात घ्या, शाब्दिक गणित कशी लिहायची असतात ती लक्षात घ्या. जे दिलं आहे ते आधी लिहिणार. शालेय पोषण आहारासाठी जून महिन्याचा खर्च आपल्याला दिला होता तो 87,000, तो मी लिहिला. जुलै महिन्याचा खर्च तोही लिहिला 1,69,000. आता मित्रांनो, ज्यावेळेस दोन्ही महिन्यांचा एकूण खर्च विचारला आहे, अर्थात त्यांची बेरीज करावी लागेल. मग ती बेरीज आपण करूया. जून व जुलै महिन्याचा एकूण खर्च बरोबर 87,000 अधिक 1,69,000. चला यांची बेरीज करूया. 0 अधिक 0 0,
पुन्हा 0 अधिक 0 0, 0 अधिक 0 0, 9 आणि 7 किती होतात मित्रांनो, तर ते होतात 16. हातच्याला 1 वरती येणार, 8 आणि 1 9, 9 6 15, इथे येणार 5. हातच्याला 1 आला, 1 आणि 1 2, म्हणजे मित्रांनो 2 महिन्याचा खर्च आला 2,56,000 रुपये. ओके फ्रेंड्स, 2,56,000 रुपये आलेला आहे. आता पुढचं बघूया काय दिलंय. आपल्याला विचारलंय जून महिन्यात जूनपेक्षा अधिक झालेला खर्च काय करावं लागेल आपल्याला. तर जुलै महिन्याच्या खर्चामधून म्हणजे 1,69,000 मधून 87,000 वजा करावे लागतील. ते आपण करूया. तर ते येतील 82,000. काय लिहिलं आपण, 1,69,000 वजा 87,000 केले. शून्यातनं 0 गेला 0, शून्यातनं 0 गेला 0, पुन्हा शून्यातनं 0 गेला 0 आणि 9मधून 7 गेले तर मित्रांनो 2 आले आणि 16मधून 8 गेले तर 8 आले. असे झाले 82,000 रुपये. म्हणजे जुलै महिन्यात जूनपेक्षा अधिक झालेला खर्च आहे रुपये 82,000. ओके फ्रेंड्स, पुढच्या घडीत लगेच बघूया काय ते. आयकर विभागाकडे एका संस्थेच्या आर्थिक वर्षात फेब्रुवारी महिन्यात रुपये 9,25,498 आयकर व मार्च महिन्यात एकूण रुपये 11,49,505 आयकर जमा झाला तर 2 महिन्यात एकूण किती आयकर जमा झाला. मित्रांनो एकूण काढायचे म्हणजे बेरीज करायची. तर लिहूया जे दिले ते. फेब्रुवारी महिन्यातील जमा झालेला आयकर तो लिहिला आणि मार्च महिन्यातील जमा झालेला आयकर तो लिहिला. आता 2 महिन्यात जमा झालेला आयकर किती, म्हणजे थोडक्यात यांची आपल्याला बेरीज करावी लागेल. तर मित्रांनो सुरुवात करूया बघा. 8 अधिक 5 तर मित्रांनो किती होतात, तर ते होतात 13. हातच्याला 1 आला, 9 आणि 1 10 झाले, इथे 0, हातच्याला 1 आला, 4 आणि 1 5 आणि पुन्हा 5 म्हणजे 10 झाले. 0, हातच्याला 1 आला, 5 आणि 1 6 9 15 झाले, हातच्याला 5, हातच्याला साली 5, हातच्याला 1 या पद्धतीने लिहिला. 4 आणि 2 6 आणि 1 7 झाले, 9 आणि 1 10 झाले, हातच्याला 1 आणि 1 2 म्हणजे किती आले मित्रांनो, 20,75,003. 2 महिन्यात जमा झालेला एकूण आयकर आहे रुपये किती आलाय आपला सॉरी 20,75,003 रुपये हा जमा झालेला आयकर आहे. आय होप ते तुम्हाला कळालं असेल. मित्रांनो इथे आपला व्हिडिओ संपला आहे. उद्या भेटूया 3.2. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय.